नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. तर मी आज इथे बनवत आहे तांदळाची भाजी. जर तुम्हाला पण तांदळाची भाजी आवडत असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर इथे मी त्याची रेसिपी दाखवते. मी इथे लसूण सोडून घेतलं होतं, गॅसवरती तवा ठेवला व त्याच्यात तेल टाकून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये चेचून घेतलेला लसूण टाकून घेतला व हलक्या हाताने भाजी टाकून घेतली. थोडी थोडी करून भाजी टाकून घेतली. सगळी भाजी हलवून घेतली व नंतर त्याच्यात मीठ टाकून घेतलं. भाजी शिजते तोपर्यंत मी इकडं भाकरीसाठी पीठ मळायला घेतलं. त्यानंतर माझ्या भाकरी बनवून झाल्यानंतर भाजी पण करून झालेली होती. मग मी घेतलं जेवण वाढण्यासाठी. इथं मी जेवणात केली होती मसुरा, भाजी, भात आणि भाकरी केली होती. तर माझं जेवण आज तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मी गेले रानात, पाणी लावायचं होतं म्हणून मोटर चालू करण्यासाठी. मोटर चालू केली पण थोड्या वेळाने लाईटच गेली. त्यानंतर मला घरी यावं लागलं. मग मी नंतर काही वाट बघितली पण लाईट काय आलीच नाही. त्यामुळं मी नंतर घरातली बाकीची राहिलेली कामं आवरून घेतली. नंतर 4:30ला लाईट आली. त्यानंतर मी मोटर चालू केली. मग रानात गेले. नंतर पाणी पाजायसाठी मका केलेला आहे रानात. त्यामुळं मग इथं देवचं चाललं होतं पाण्यात खेळायचं. तर आता सूर्य मावळतीला आल्यामुळं काही रानातलं काही व्यवस्थित दिसत नव्हतं. पण मी आमचं बघा संपचं झाड आहे, त्याला किती मोठं फणस लागतं. झाड खूप उंच आहे पण त्याला फणस सगळे तळातच लागलेले आहेत. तर बघा इथे किती मोठे फणस आहेत. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा व जाता सबस्क्राईब करा.